की आपण कांगडा प्रेझेंटेशन बॉक्स कडे मूव्ह करूया, जिथे मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण देत आहोत मधुकर दादा अर्बन रायगड भूषण यांच्या शुभ हाताने आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच सनी गुळगुळे. सिक्स GPL 2024 यादी आपण ऐकत आता संजय शिंदे सर यांचा आवाज. त्यानंतर जाऊया पुन्हा एकदा चालू असणाऱ्या मॅच कडे. मॅच क्रमांक 4 देवांश 11 विरुद्ध सुदीक्षा 11. सुदीक्षा मोटर्स मानगाव विपक्ष देवांश 11 या दोन संघादरम्यान ही मॅच क्रमांक 4 इथे आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच या आधीच्या मॅच मध्ये पाहायला गेला तर सनी सारखे एक मोठं वादळ, एक वादळी खेळी आपण पाहिलीत. इलेव्हन विरुद्ध सुदीक्षा मोटर्स मानगाव. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. कर्णधार संघनायक संकेत अर्बन आणि त्यांच्या समवेत तुषार जाधव ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्गावर पहिले पाऊल त्याचे एक महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आले तर गोलंदाज ज्यांचं नाव आहे अंकित इंगवले. यावेळेस सुद्धा स्वतः कर्णधार पहा, दोन्ही कर्णधाराने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मग गोलंदाज असतील किंवा त्यांच्या समोर फलंदाज. पहिला चेंडू पहा, हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दाखवली पॉइंटच्या डोक्यावरून. बघता बघता इथं 2 धावा अगदी सहजरित्या इथं पूर्ण होता पाहायला मिळाल्या. या दुहेरी धावेने संघाचं खातं उघडले गेले. श्री गणेशा झालाय फलंदाज संकेतच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. कर्णधार अंकित आले गोलंदाजी मार्कवर.
नक्कीच संख्येचा विचार करताना मित्रांनो या वर्षीचा हंगाम त्यासाठी खूपच चांगल्या प्रकारचा केलाय. फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला गेला तर तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केलाय एकता ग्रामीण क्रीडा असोसिएशन मध्ये. यावेळेस पहा पुन्हा एकदा पेजचा वापर केलाय. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दाखवली होती. बघता बघता दुहेरीचं रूपांतर हे तिहेरीत झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे बाउंड्रीवरती आणि या 3 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 5 धावा 2 चेंडूचा खेळ झाला आणि 5 धावा धावपलकर पाहायला मिळतील. प्रथम त्याचा तुषार जाधव ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील. नक्कीच विराट कोहलीचे खूप मोठे फॅन अशी ख्याती पूर्ण माणगामध्ये यांची ओळख आहे. तुषार ऑन स्ट्राईक. पहिला बॉल पहा चेंडूने पडल्यानंतर अतिशय उसळी घेतली. नक्कीच बॅटची कडा देखील लागली परंतु कोणती धाव घेण्याचा धाडस मानस यावेळी मात्र केला जात नाहीये. त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच आधी विचार केला तर मोठे फटके आपल्याला या 2 मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळाले होते परंतु या मॅच मध्ये पहा चांगली गोलंदाजी या सिटीचं वाईट. यावेळेस मात्र थोडासा चेंडू पडल्यानंतर उजव्या बराचसा बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान अवांतर स्वरूपाची एक धाव पलकर जोडली गेली आहे. 3 चेंडूचा अद्याप खेळ झालाय. 6 धावा धावपलकर पाहायला मिळते. नक्कीच एक दुहेरी त्यानंतर एक तिहेरी धावल्यानंतर डॉट बॉल आणि एक वाईट स्वरूपात अजूनही मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवून ठेवले या दोन्ही फलंदाजांना. पावरतेच्या षटकामध्ये मोठे फटके जरूर आपल्याला पाहायला मिळतात परंतु यावेळेस मध्ये तसं काहीसं घडत नाहीये. अंकित पुन्हा एकदा सज्ज असतील. षटकातला पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सुद्धा आले होते चेंडू खाली परंतु झेल मात्र इथे ड्रॉप केलाय. तुषार सारख्या एका महत्वपूर्ण हॅलो चेक हॅलो त्या दरम्यान एक धाव पलकर जोडली गेली. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. संकेतच्या बॅट म्हणून क्षेत्ररक्षक होते तिथे त्या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल धाव पलकर जोडली गेली. नक्कीच चांगले षटक म्हणावं लागेल अंकितच्या माध्यमातून. स्वतः कर्णधारांनी जबाबदारी घेतली आणि कशा पद्धतीने मी गोलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले. नाणेफेक जिंकल्यानंतर का मी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ते मात्र या ठिकाणी त्याचा प्रात्यक्षिक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवताना स्वतः कर्णधार अंकित. षटकातला पुढचा बॉल यावेळेस चेंडू पडल्यानंतर उजव्या बराचसा पुन्हा एकदा बाहेर जाताना पाहायला मिळाला. त्या दरम्यान पंचांकडून वाईट घोषित अवांतर स्वरूपाची अजून एक धाव पलकर जोडली गेली आहे. नक्कीच षटकार चौकार मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाले नाहीत परंतु जर पाहायला गेलं तर एक धावा सुद्धा आल्या एक दुहेरी आली एक तेल धाव सुद्धा आली. त्याही पलीकडे पाहायला गेलं तर 2 अवांतर स्वरूपाचे चेंडू सुद्धा पाहायला मिळाले. या दरम्यान डान्स राऊंड खेळण्याचा प्रयत्न यावेळी सुद्धा बॅटची काढा लागली आणि यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाकडून कोणतीही चुकी घडत नाहीये आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम सुदीक्षा संघाला डीजे लाईव्ह बॉल पाहायला मिळते ती म्हणजे 9 धावा. एक गड्याच्या मोबदल्यात 9 अशी सध्याला परिस्थिती. पहा श्रीराम संघमालक श्रीरामजी कळंबे यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी तब्बल 100 रुपयाचे कॅश पॅकेज असणार आहे. प्रत्येक गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी संघमालक श्रीराम कळंबे यांच्या माध्यमातून दुसरे षटक हाताळण्यासाठी आले तर गोलंदाज
प्रीतेश हे गोलंदाज टीम देवांश 11 या संघाकडून नक्कीच कर्णधार अंकित आले होते. पहिले षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. त्याही पलीकडे जर पाहिलं गेलं तर तुषार सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतवलं आणि धावा खर्च केला, त्या म्हणजे 9. दुसऱ्या षटकाला सुरू दुसरे षटक घेऊन आलेत गोलंदाज प्रीतेशवरती विश्वास दाखवलाय. ज्या पद्धतीने विश्वास दाखवला प्रीतेशवरती हा युवा गोलंदाज होते, त्या विश्वासाला खरे उतरतील का ते आपल्याला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे शैलेशजी पाखोडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आले. यावेळेस पहा चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. हलक्या हातानं पॉईंटच्या रिझनवर चेंडूला खेळले. क्षेत्ररक्षक होते वेगाने आले चेंडूवरती. त्या दरम्यान फेकी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेला तर एक धाव सुद्धा धावपालकर ऍड होताना पाहायला मिळाली. त्यानंतर न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. त्याही पलीकडे स्ट्रायकिंग एंडला निकेश पाखुर्डे. पहा तुषार मैदानाच्या बाहेर परतवले. त्यानंतर आपण न्यू बॅटर पाहताय निकेश यांना. पहिल्या चेंडूचा सामना करतील गोलंदाज प्रीतेश. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव खर्च केले. ज्या पद्धतीनं कर्णधारानं विश्वास दाखवला आपल्यावरती, आपल्याला गोलंदाजी मार्कून आणलंय, त्याच पद्धतीने इथं गोलंदाजी करताना पाहायला मिळतले. त्या दरम्यान उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर वाईट स्वरूपाचा चेंडू अवांतर स्वरूपात एक धावपालकर यावेळी सुद्धा जोडली जाते. नक्कीच जर पाहायला गेला तर पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपल्याला 2 अवांतर स्वरूपाचे चेंडू पाहायला मिळाले आणि या षटकामध्ये सुद्धा हा एक अवांतर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवलंय सुदीच्या मोटर्सच्या बॅटर्सना. पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाज. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय निकेश यांना. षटकातला पुढचा बॉल. हा ट्रॅकर पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. यावेळेस सुद्धा उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा अवांतर स्वरूपात एक धावपालकर जोडली जाते. जर पाहायला गेलं तर यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता गोलंदाज प्रीतेशनं, परंतु त्यानंतर बॅक टू बॅकचे 2 हे अवांतर स्वरूपाचे चेंडू. कुठेतरी टप्पा लेन मात्र सुधारणा करावी लागेल आपल्याला इथून पुढचे 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळायचे असतील तर. गोलंदाज प्रीतेश. षटकातला पुढचा बॉल घेऊन तयार असतील निकेश साठी. यावेळेस पहा पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज लागली आहे आणि चेंडू लॉंग स्टॉपला जाईल. लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक असतील तिथे आणि त्या दरम्यान एक धाव अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. एकी धावून धावले पुढे सरसरी लावून बसेल ते 13 या आकड्यावर. नक्कीच 13 आणि 17 हा आकडा क्रिकेटमध्ये अशुभ असा मानला जातो. मग तो कोणासाठी असणार आहे, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी की गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. नक्कीच येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक असतील कर्णधार संकेत अर्बन. अजूनही मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवून ठेवले या फलंदाजांना. यावेळेस वा पुन्हा एकदा स्विच हिटचा अटेम्प्ट होता आणि कोणताही संपर्क मात्र यावेळेस झाला नाहीये. चेंडूने थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आणि विचार केला तर या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि गोलंदाज प्रीतेश याने धावा खर्च केला, त्या म्हणजे 4. 2 अवांतर स्वरूपाच्या धावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा क्रीजचा वापर केला आणि चेंडूला फेकून दिले सीमारेषा पलीकडे. या इनिंग मधला हा पहिला षटकार. वेळेस मात्र पहा प्रीतेशवरती हल्ला चढवला गेलाय. 6 धावा. पहिला षटकार आपण पाहिला या 4थ्या मॅच मधल्या पहिल्या इनिंग मधला. यावेळेस सुद्धा सफल झालेत आणि यावेळेस सुद्धा चेंडूला फेकून दिलंय सीमारेषा पलीकडे. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार.
संकेत अर्पण. नक्कीच यादी सुद्धा मी म्हटलं ती जाणं हा हंगाम अक्षरशः गाजवून सोडलाय. TCC राजवली या संघाकडून खेळत असताना तब्बल 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा सुद्धा विक्रम त्याच्या नावे आहे. आणि यावेळेस सुद्धा तब्बल 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकलेत. धावसंख्येत भर पडलाय. वेगाने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळाले. 25 आकड्यावर 24 स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. बॅटिंग करत असताना टीम सुदीक्षा मोटर्स मानगाव. यावेळेस मात्र संघाची जबाबदारी कर्णधाराने स्वतः घेतली आहे. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू चांगला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षण थोडस फंबल झालंय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्या दरम्यान इथे बघता बघता 3 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. दुसरं षटक संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकाखेरीस 28 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळतील. तोपर्यंत ऐकत एक छोटासा डीजे ओमकार यांना. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 28 धावा. तिसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार स्वतः अंकित आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवरती. तर स्ट्रायकिंग एंडला संकेत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. क्षेत्ररक्षकातील चेंडू खाली. यावेळेस मात्र कोणतीही चुकी करत नाही. हा दुसरा धक्का लागेल बॅटिंग करताना टीम सुदीक्षा मोटर्स संघाला. संकेत सारखं एक महत्वपूर्ण फलंदाजाच्या बाहेर. डीजे ऋषभ वाडवल कळंजे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी सुद्धा पाहायला मिळाली आपल्याला. परंतु त्या दरम्यान त्याही पलीकडे जर विचार केला तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली आणि एक सिंगल धावपलकर जोडली गेली आहे. या एक धावेने धावपलक पुढे जाऊन पोहोचेल ते 29 आकड्यावरती. कुठेतरी थांबून ठेवलं या मोठे फटके खेळण्यापासून. नक्कीच या आधीच्या षटकाचा जर विचार केला तर 2 मोठे फटके पाहिलेत संकेतच्या बॅट मधून. प्रीतेशच्या गोलंदाजीवरती 2 षटकार लागवले होते. परंतु त्यानंतर जर पाहायला गेला तर संकेतला माघारी परतावं लागलं आणि अजूनही मोठे फटके खेळण्यापासून थांबून ठेवलंय. मग ते फलंदाज ऋषभ असतील किंवा त्यांच्या समवेत निकेश असतील. यावेळेस अजूनही 2 धावा धापलकर आपल्याला पाहायला मिळाल्या. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूवरती एक मोठी सफलता
संकेतला माघारी परतण्यात यश आलं होतं. अंकित याला यावेळेस पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाले आपल्याला. नक्कीच क्षेत्ररक्षक त्यावेळी चेंडू खाली पोहोचले होते, परंतु थोडस मिस जजमेंट पाहायला मिळालं. आणि त्या दरम्यान अजूनही आपल्याला ऋषभ वाडवले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि त्याही पलीकडे स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. त्या दरम्यान 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. नक्कीच षटक चांगल्या पद्धतीने हाताळलंय. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. तर या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात गोलंदाज अंकितनं. त्या दरम्यान मृत चेंडू घोषित पंचांकडून. नक्कीच चांगली गोलंदाजी झाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर त्यावेळी सुद्धा तुषार सारख्या मोठ्या फलंदाजाला माघारी परतवण्यात यश आलं होतं. गोलंदाज अंकितला 9 धावा खर्च केल्या होत्या. यावेळी सुद्धा अजूनही 4 धावा खर्च केल्यात आणि संकेतला माघारी परतवलंय. म्हणजेच काय तर दोन्ही सलामीवीरांना माघारी परतवण्याचं काम स्वतः कर्णधारानं केले. त्या दरम्यान पॉइंट मध्ये चेंडूला हलक्या हाताने खेळलाय. त्या दरम्यान एक सिंगल धाव सुद्धा धावफलकावर जोडली गेली. 33 धावा. नक्कीच 33 आकड्याचा विचार करणार मित्रांनो तर सर्वांना हार्दिक पांड्याची आठवण येईल. पण त्याही पलीकडे मला सांगायला नक्की आवडेल की क्रिकेटचा देव महान सचिन रमेश तेंडुलकर यांना तब्बल 33 इनिंग लागल्या होत्या आपलं 100वे शतक साजरं करण्यासाठी आणि तीच 33 धाव संख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. षटकातला पुढचा बॉल यावेळी सुद्धा चांगला पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट फाईन लेगला यष्टरक्षक स्वतः चेंडू खाली आले आणि त्या दरम्यान एक धाव धावफलकावर जोडली जाते. तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर फक्त 6 धावा खर्च केल्या तर गोलंदाज अंकितनं आणि 34 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. तर तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा स्पर्धेचा आनंद घेत राहा. 6 GPL 2024 तो पण त्याकडे एक छोटासा डीजे. कर्णधार अंकितनं कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय हे आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि त्याही पलीकडे जर पाहायला गेलात ना तर निकेश आणि ऋषभ ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच अद्याप या संपूर्ण 3 षटकांचा विचार केला तर फक्त आपल्याला 2 षटकार संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. या 2 षटकामध्ये 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. कितपत धावसंख्या उभारली जाईल, मोठे फटके येतील का, नक्कीच अनेक प्रश्न असतील आणि या प्रश्नांचे उत्तर आपल्याला येणाऱ्या या 2 षटकांमध्ये पाहायला मिळतील. एक मोठी धावसंख्येपर्यंतची मजल मारण्यात यश येईल का सुदीक्षा मोठं सन्मान करा संघाला. 4थं षटक हाताळण्यासाठी आले गोलंदाज रोहन. तर स्ट्रायकिंगला आपण पाहताय निकेश फलंदाजाला. यावेळेस पहा पुन्हा एकदा रिव्हर्स अपडाऊन केलाय आणि हा सुद्धा चेंडू जाऊन थेट यष्टीरक्षक अंकितच्या हातामध्ये विसावा गेलाय. त्या दरम्यान निर्धाव चेंडू पहा या आधीच्या षटकामध्ये सुद्धा याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाला नाही आणि तेच चित्र सुद्धा आपल्याला यावेळेस सुद्धा पाहायला मिळालंय. नक्कीच जर पाहायला गेला तर कुठेतरी चांगलं क्रिकेट खेळलं लागेल. समोर सरळ बॅटने आपल्याला धावा बनवाव्या लागतील. षटकातला पुढचा बॉल यावेळेस पहा कोला टाकला होता. लोअर फुलटस पद्धतीचा चेंडू होता आणि तोही मिस झालाय. फलंदाज निकेशला बीट करणारा हा सुद्धा चेंडू होता आणि बॅक टू बॅकचा दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजी निवडली आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करून दाखवले अंकितनं. सातत्याने स्वतः असतील किंवा त्यांच्या समोर पाहायला गेलं तर आपण प्रितेश आले, त्यानंतर रोहन. 4थं षटक चालू आहे. 2 चेंडूचा खेळ झाला. अजूनही पाहायला गेला तर 4 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यस या वेळेस मात्र यस आउटसाइड ऑफ स्टंप एससीटीचा वाईट अवांतर स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव फलकावर जोडली गेली आहे.
नक्कीच पूर्ण या षटकांचा विचार केला तर अवंत स्वरूपाचे धावा मात्र आपल्याला जोडताना पाहायला मिळतील. लाईन प्लेन टप्प्याचा विचार केला तर थोडासा वरकटताना पाहायला मिळाला गोलंदाज. या आधीच्या 2 चेंडूवरती मात्र चांगला कमबॅक केला होता. यानंतर सुद्धा कमबॅक होईल का की फलंदाजाचा कमबॅक होईल मोठ्या फटक्याच्या माध्यमातून हे इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली. यावेळेस कोणतीही चुकी करत नाहीयेत. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेस हा धक्का क्रमांक 30 ला निकेश बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. पहा मॅच क्रमांक आपण 5 पाहता. एका बाजूला पाहायला गेला तर देवांश इलेव्हन त्यांच्या विरुद्ध सुदीक्षा मोटर्स माणगाव. अक्षरशः बांधून ठेवले, जखडून ठेवले सुदीक्षा मोटर्सच्या संघाच्या फलंदाजांना. यावेळी सुद्धा पहा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप वाईट स्वरूपाचा चेंडू. अजून हे अवांतर स्वरूपात एक धाव धावपालकाला जोडली होती. नक्कीच या षटकाचा विचार केला तर अद्याप 3 चेंडूचा खेळ झालाय. एक मोठा फलंदाज मैदानाच्या माघारी सुद्धा गेलाय. निकेश सारख्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवले. पण जर पाहायला गेलं तर 2 अवांतर स्वरूपाचे चेंडू सुद्धा हाताळले गेलेत गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल या 4थ्या षटकामध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील आणि हा अजून एक सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक बॅटर मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 4 डीजे. शैलेश मैदानाच्या आतमध्ये आले होते. संघ मालक आणि शैलेश मैदानाच्या बाहेर सुद्धा आपल्याला जाताना पाहायला मिळाले. रोहनने यावेळेस मात्र कमबॅक केलाय. पाहायला गेलं तर अवंत स्वरूपाचे 2 चेंडू जर वगळले ना तर अजूनही एकही धाव मात्र या गोलंदाजाने खर्च केली नाहीये. यावेळेस सुद्धा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू पहा अतिशय वेगाने फेकला होता आणि त्याच दरम्यान पाहायला गेला तर कोणताही संपर्क मात्र इथे होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. षटकातला शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि धाव संख्या मात्र थांबून ठेवले 36 आकड्यावरती. 36 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. बॅटिंग करत असताना टीम सुदीक्षा मोटर्स माणगाव या संघाची. आणि त्या पलीकडे जर पाहायला गेला तर देवांश इलेव्हन संघ अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून सातत्याने. यावेळेस लोअर फुल टॉस होता. पंचांकडून 9 घोषित दंडिक केले रोहन या गोलंदाजाला आणि त्या दरम्यान इथे बघता बघता 2 धावा टोटल पाहायला गेलं तर 3 धावा धावपालकर पाहायला मिळतील आपल्याला. खराब चेंडू पाहायला मिळाला. या आधीचे अद्याप 5 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते. यावेळेस मात्र 9 चेंडू. नक्कीच येणारा पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट स्वरूपाचा. फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची संधी असणार आहे. आपल्या संघाच्या धाव संख्येत भर करण्याची संधी असणार आहे. 39 धावा. 39 ऑन स्कोर कार्ड. 4थ्या षटकातला पुढचा चेंडू फ्री हिट स्वरूपाचा चेंडू असणार आहे. नक्कीच याचा फायदा घेईल का फलंदाज अनुप पवार मॅन फ्रॉम बामनोळी. यावेळेस पहा फटका चांगला पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक असेल तिथे आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा अगदी सहजरित्या इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या.
या धावेने षटक क्रमांक 4 संपुष्टात येईल. 41 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि त्यानंतर आपल्याला मॅच क्रमांक 5 कडे जाणार एका बाजूला पाहायला मिळतील साली ग्रामपंचायत विरुद्ध शेतिक 11. एका बाजूला सुशील ढाकवळ तर त्यांच्या विरुद्ध विपक्ष मयूर भोनकर ऑन अँड ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. मॅच क्रमांक 5. तर आपण पाहत आहात 6 GPL 2024 अर्थातच 6 ग्रामपंचायतींना एकत्र आणणारी ही स्पर्धा. दिवस क्रमांक 1 आणि मॅच क्रमांक आपण पाहत आहे 4. या 4थ्या मॅच मध्ये शेवटचं आणि अंतिम षटक या पूर्वार्धाच्या इनिंग मध्ये. 41 धावा आतापर्यंत धावसंख्या उभारण्यात यश आले ते सुदीक्षा मोटर या संघाला. चला जरा घाई करायचं आहे, जास्त वेळ खर्च नाही करायचा आहे. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा शेवटचा आणि अंतिम निर्णायक षटक. गोलंदाज अक्षय. पहिला चेंडू हा प्रकार आडव्या बाटने खेळला. क्षेत्ररक्षक आले वेगाने आणि पहा यावेळेस रनआउट स्वरूपात अजून एक धक्का लागेल सुदीक्षा मोटर संघाला. डीजे राहुल राऊत याला यावेळेस पहा लोअर फुलटा स्वतःला त्याला पाठवलंय फाईन लेग रिजन मध्ये सीमा रेषा पलीकडे हा चौकार. हा एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. या चौकारच्या साह्यानं 45 धावा 45 स्कोर कार्ड. बॅटिंग असताना टीम सुदीक्षा मोटर्स यावेळेस सुद्धा त्याच रिजन मध्ये खेळले, पण यावेळेस क्षेत्ररक्षक असतील आणि चांगली फेकी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान एक सिंगल धावपलकावर जोडली गेली आहे. त्यानंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झाले होते राहुल राऊत इन ॲट नंबर 7. अजून पाहायला गेला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. नक्कीच राहुल यांच्या माध्यमातून आपल्याला या 3 चेंडूमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का. नक्कीच एक चांगली धावसंख्येपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल मजल मारायची असेल तर इथून पुढे या 3 चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस पहा समोरच्या रिजनने चेंडूला खेळलंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तिथे आणि त्या दरम्यान एक सिंगल धावफलकावर जोडली गेली. नक्कीच चांगली गोलंदाजी सातत्याने अचूक लाईन लेन टप्पा आपण पाहायला गेला तर या 4ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. करणवर असतील किंवा त्यांच्या समोर रोहन असतील किंवा आता अक्षय असतील. पुढचा बॉल यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय. 6 धावा देऊन जाणारा फटका षटकार.
अखेरीस धाव संख्या झाली 60 धावा आणि विजयासाठी 5 षटकांमध्ये 61 धावांची गरज असणार आहे टीम देवांश शिलवण संघाला. आणि त्या तुम्ही आमंत्रित करेल साले संघाचे संघनायक सुशील डाकवल आणि श्रुती किलवण संघाचे संघनायक मयूर भोनकर या आपण या पुढील होणाऱ्या मॅच क्रमांक 5 चा नाणेफेक करून घ्यायचा आहे. मॅच क्रमांक 5 आपण पाहणार साले ग्रामपंचायत संघ मालक अमित शेठ डाकवल, संजय अप्पा सांगले, योगेशजी बक्कम आणि अमित शेठ पवार यांच्या मालकीचा संघ कर्णधार सुशील डाकवल. तर त्यांच्या विपक्ष असलेले तुषार करकरे, प्रसाद करकरे, प्रफुल्ल करकरे यांच्या मालकीचा संघ श्रुती किलेवन लहाने सुरव कर्णधार मयूर भोनकर. या मयूरजी आणि सुशील आपणास विनंती असेल नाणेफेकसाठी यायचंय. तर आपण पाहणार होतो मॅच क्रमांक 5 चा नाणेफेक साले ग्रामपंचायत विरुद्ध श्रुती किलेवन लहाने सुरव या दोन संघादरम्यान. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील सुशील ढाकवल तर त्यांच्या विरुद्ध विपक्ष असतील मयूर भोनकर. तर चांगली मोठी धावसंख्या उभारली जाईल अशा पद्धतीने गेम प्लॅनिंग असेल. आम्ही 50च्या थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद तुम्हाला देऊया मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. प्रथम म्हणजे तुम्हाला बॅटिंग करायची काय सांगाल. काही नाही चालेल बॅटिंग पण एवढं काही हे नाही आहे. ग्राउंड आमच्या ओळखीचंच आहे त्यामुळे आम्ही जवळजवळ 100+ मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पहा आत्मविश्वास दाखवलाय मयूर यानं. आपल्याला ह्या ग्राउंडचा अंदाज आहे आणि कशा पद्धतीने आम्ही फलंदाजी केली. तब्बल 100चा आकडा म्हणजे मला वाटतं या स्पर्धेचा आपण उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करू. कशा पद्धतीने फलंदाज असतील पण ते सध्या आहेत तुम्हाला ग्राउंडवरच दिसेल सर्व. नक्कीच तुम्हाला सुद्धा मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जाऊयात आपण सगळ्या चालू असणाऱ्या मॅच मध्ये जिथे तब्बल 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते देवांश शिलवण या संघासमोर. चला तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आपण पाहताय चालू असणारी मॅच क्रमांक 4 देवांश इलेव्हन विरुद्ध सुदीक्षा मोटर्स. सुदीक्षा मोटर्स संघानं फलंदाजी करत असताना 61 धावांचं आव्हान ठेवलं आणि त्याचा पाठलाग असताना पहिल्या चेंडूवरती कर्णधार अंकितच्या बॅटमध्ये हा पहिला
अंकितनं दाखवून दिले या ठिकाणी की मी संघाचा कर्णधार आहे, जबाबदारी घेऊन कशा पद्धतीने घेऊ शकतो, मग ती गोलंदाजी असेल किंवा आता फलंदाजी असेल. पुढच्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण चढवलंय, लॉंग ऑफला पाठवलंय चेंडूला सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत षटकार. संघ मालक श्रीरामजी गुळंबे यांच्या माध्यमातून तब्बल प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचे कॅश पारितोषिक झाले. नक्कीच 100 रुपयाचा हकदार ठरलाय अंकित इंगावले, कर्णधार आयकॉन. अजूनही संधी असणार त्याला प्रत्येक षटकारासाठी. देवांशील यांच्या सर्व बॅटर्ससाठी संधी असणार आहे. संघ मालक श्रीरामजी गोळंबे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 100 रुपयाचे कॅश पारितोषिक. त्यावेळी जर पाहायला गेला तर संकेत अर्बनवरती हल्ला चढवला गेला. पहिल्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा. यावेळेस सुद्धा पहा चेंडूला लॉंग ऑन मध्ये खेळलंय आणि सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी हा चौकार. आपल्याला पाहायला मिळतील. अंकित ऑन फायर फलंदाजी करत असताना तब्बल 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्यानं. यावेळेस पहा निर्धाव चेंडू कमबॅक केलाय संकेतने. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता अंकित यांचा, पण तो कोणताही संपर्क मात्र यावेळेस होताना पाहायला मिळाला नाही आणि त्या दरम्यान हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच येणाऱ्या पुढील 2 चेंडूमध्ये सुद्धा कमबॅक होईल का. 61 धावांचा पाठलाग करत असताना तब्बल पहिल्या 3 चेंडूवरती पाहायला गेला तर 14 धावा. यावेळेस पहा कमबॅक झालाय. हा चेंडू सुद्धा निर्धाव येताना पाहायला मिळाला आहे. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. नक्की ज्यावेळी जर पाहायला गेला तर चांगली फलंदाजी केली आहे अंकितनं आणि त्याही पलीकडे जर विचार केला तर आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाजी संकेतनं. यावेळेस सुद्धा पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू सुद्धा आपल्याला निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला आहे. नक्कीच एक या षटकाचा संपूर्ण विचार करायला गेला तर 3 चेंडूवरती पहिले 3 मोठे फटके आले आणि त्यानंतर 3 निर्धाव चेंडू. पहिले षटक संपते, पहिल्या षटका अखेर 14 धावा आपल्याला दाखल पाहायला मिळतील. ऐका आतापर्यंत एक डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा दाखल करत आपल्याला पाहायला मिळाल्या. तर सलामीची जोडी अंकित आणि मानव अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. स्ट्रायकिंगला पहिल्यांदाच आपण मानव भावे या फलंदाजाला पाहत आहे. डावकुराताचा फलंदाज. तर गोलंदाजी मार्कावर बदल पाहायला मिळेल. राहुल राऊत मॅन फ्रॉम कलंजे दुसरे षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिला बॉल 5 चेंडू पडल्यानंतर अतिशय उसळी कमी घेतली आणि थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय. त्यावेळी यष्ट्यांच्या मागे स्वतः कर्णधार संकेत कोणतीही चुकी करत नाहीये आणि हा त्या दरम्यानचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच इथून पुढे कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक केलाय गोलंदाजांनी. बॅक टू बॅकचा हा 4था आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या पूर्ण दुसऱ्या इनिंग मधला. यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर होता. डाव्या यष्ट्यांच्या बराचसा बाहेर चेंडू जाताना पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान पंचांकडून वाईट घोषित अवांतर स्वरूपाची एक धाव पालकावर जोडली जाते.
नक्की ज्या पद्धतीने विचार केला गेला तर पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा अवंत स्वरूपाच्या धावा बऱ्याचशा आपल्याला पाहायला मिळत होत्या, परंतु यावेळेस पहिले षटक चांगलं हाताळलं होतं आणि राहुल कडून मात्र ही अवंत धरून स्वरूपाची धावा आपल्याला पाहायला मिळते. यावर लोअर फुल टॉस होता. कव्हरच्या रिजनमुळे क्षेत्ररक्षक असेल तिथे क्षेत्ररक्षक आले, फेकी केली, त्या दरम्यान एक धाव सुद्धा धावफलकावर वाईट केली आहे. या एकेर धावीन धावफलक पुढे जाऊन पोहोचेल ते तब्बल 16 आकड्यावरती. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी एक थोडी जमेची बाब नसणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदल करावा लागणार आहे. यावेळी सुद्धा 5 चेंडू पडल्यानंतर उसळी घेतले आणि थेट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतलाय आणि त्या दरम्यान हा अजून एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेला तर चांगला कमबॅक. राहुल आले गोलंदाजी मार्कवर पाहत 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असणार या दुसऱ्या षटकामध्ये 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. तब्बल धावफलकावर 16 पाहायला मिळतील. यावेळेस पुन्हा एकदा 5 चेंडू पडल्यानंतर अतिशय उसळी घेतली आणि पंचांकडून अवांतर स्वरूपात पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित. एक धावफलकावर जोडली गेली आहे. नक्कीच पंचांकडून 1 बाउंडचा इशारा सुद्धा इथं येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार गती होती, गतीचा वापर केला आणि हलक्या हाताने चेंडूला पॉइंट आणि कव्हरच्या मधोमधून पाठवलं सीमा रेषा पलीकडे. हा चौकार. नो लॉस. बॅटिंग करत असताना टीम देवांशी 11. दुसरे षटक मार्गस्थ असताना षटकातला पुढचा बॉल. राहुल यावेळेस कोला टाकला चेंडू, मात्र यष्टींच्या मागे चुकी घडते. थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान एक क्विक सिंगल प्लस वाईट 2 धावा धावफलकावर जोडताना पाहायला मिळतील. अजून या षटकात जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. अवंत स्वरूपाचे 3 चेंडू या षटकात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच यावेळेमध्ये कुठे लाईन्स लाईन मध्ये बदल करावा लागेल आणि तेच काम करण्याचा प्रयत्न देखील राहुल करतात, परंतु रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पहा कोला टाकला चेंडू आणि पहा कोणताही संपर्क मात्र यावेळेस होताना पाहायला मिळत नाहीये आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू. फलंदाज पाहता आपण स्ट्रायकिंग एंडला मानव भाऊ आला. अद्याप जर विचार केला तर 3 चेंडू फेस केले आणि फक्त 1 धाव काढले या फलंदाजानं. यावेळेस पहा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक होते. नक्कीच चेंडूला चांगल्या पद्धतीने अडवलंय, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. बघता बघता इथं दुसरे षटक संपुष्टात आलंय. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 23 धावा. 23 रन स्कोर कार्ड. बॅटिंग करत असणारी टीम देवांशी 11 संघाचे. अजून हे 18 चेंडूचा म्हणजेच 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे आणि या 3 षटकांचा जर विचार केलात ना तर तब्बल अजूनही 3 षटकांमध्ये 38 धावांची गरज असणार आहे. बॅटिंग असणारी टीम देवांशी 11 संघाला. पाहायला गेलं तर तब्बल 12.66च्या सरासरीने या धावा इथं बनवाव्या लागतील. इथून हा सामना जर आपल्याला जिंकायचा असेल आणि त्याही पलीकडे जर विचार केला तर याच धावा 38 धावा इथं डिफेंड कराव्या लागतील, रोखाव्या लागतील. ज्या पद्धतीने चांगली गोलंदाजी करावी लागेल, ज्या पद्धतीने संकेतने केले, राहुलने केले. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा बदल पाहायला मिळेल. दुसरं संघाकडून 3रं आणि वैयक्तिक दुसरे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा कर्णधार संकेतदार पण आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्गावर. आणि त्या पलीकडे
फलंदाजांचा विचार करता अजूनही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, मग अंकित असेल किंवा त्यांच्या समोर मानव असतील. ऑन स्ट्राईक अंकित. पहा पहिल्या षटकामध्ये चौकाराने सुरुवात केली होती, संकेतवरती हल्ला चढव होता. यावेळेस सुद्धा तसं काही घडणार आहे का? यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि पहिला धक्का लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम देवांश संघाला. एक महत्वपूर्ण आणि एक मोठा फलंदाज अंकित मैदानाच्या बाहेर. डीजे कमबॅक केलाय. आपल्या समोरच्या टीमच्या कर्णधाराला माघारी परतवण्यात त्याला यश आलंय. नक्कीच विचार केला तर अंकितनं पहिल्या षटकामध्ये संकेतवरती हल्ला चढवला होता. तब्बल 3 चेंडूमध्ये 14 धावा बनवल्या होत्या, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती त्याला माघारी परतवण्यात यश आलंय. यावेळेस संकेतचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालंय. त्यानंतर न्यू बॅटर आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील संतोष मोरे. पहिला बॉल चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक असतील तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या दरम्यान फेकी आणि त्याही पलीकडे पाहायला गेलं तर एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. नक्कीच एक धावेने आपलं पुढे जाऊन पोहोचेल ते 24 आकड्यावरती. यावेळी जर पाहायला गेलं तर सलामीला फलंदाज मानव याला मात्र आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. मोठे फटके इथून पुढे खेळावे लागतील आणि आपल्या संघाला एक 61 धावांची पाठलाग करण्याच्या तिथपर्यंत पोहोचावं लागेल जर हा सामना आपल्याला इथून विजय करायचा असेल, जिंकायचा असेल तर. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाज संकेत. यावेळेस पहा हा प्रकारचा आडव्या बॅटने खेळलाय. अलाउंड द कार्पेट क्षेत्ररक्षक आले तिथे चेंडूवरती थोडस फंबल झालं, पण त्या दरम्यान 2 धावा अगदी इथे सहजरित्या सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळतील. नक्कीच एकेरी दुहेरी धावा या जरी बनवल्या गेल्या तरी सुधीच्या संघाला कोणता फरक पडणार नाहीये. मोठे फटके खेळण्यापासून त्यांना थांबवून ठेवले त्यानं फलंदाजाला. 3 चेंडूचा अद्याप खेळ झाला. धावसंख्या 3 खर्च केली होती गोलंदाज संकेतनं आपल्या दुसऱ्या षटकामध्ये. संघाची धावसंख्या पाहायला गेला तर 26 धावा आणि त्या दरम्यान पहा स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं गोलंदाज कर्णधार स्वतः संकेत कडून आणि हा निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र कमबॅक केलं. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकाचे शेवटचे 3 चेंडू हाताळले होते ना, तोच आत्मविश्वास कॉन्फिडन्स घेऊन यावेळेस सुद्धा गोलंदाजी करताना आपल्याला संकेत पाहायला मिळत आहे. नक्कीच 26 धावा 26. अजूनही विजयासाठी 35 धावांची गरज असणार आहे. दोन षटकाच्या समतेनंतर 23 धावसंख्या होती. अजून या 30 षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्यात यश आलंय. चेंडू बराच काळ हवेत असणार आहे. स्वतः गोलंदाज गेले होते चेंडू खाली, परंतु झेल मात्र इथे पकडू शकत नाहीयेत. त्या दरम्यान 2 धावा अगदी सहजरित्या आपल्याला इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. नक्की सातत्याने प्रयत्न केले जातात मानव यांच्या माध्यमातून,
परंतु त्याच उलट जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. तेवढ्याच गतीने चेंडू सुद्धा पाहायला मिळतील संकेतांच्या माध्यमातून. कमबॅक केलंय गोलंदाजी करत असताना. ज्या पद्धतीने पाहायला गेलं तर फलंदाजी करत असताना शेवटचा बॉल बाकी असेल. तिसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. नक्कीच मानवांच्या माध्यमातून मोठे फटके इथे आपल्याला पाहायला मिळतील का? यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळले क्षेत्ररक्षक होते, थोडस फंबल झालं यावेळेस सुद्धा. आणि बघता बघता चेंडून सीमा रेषा गाठले. हा चौकार येतोय मानवच्या. समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 32 धावा. पहा ज्या पद्धतीने फलंदाजी करत असताना चौथं षटक बदलण्यासाठी गोलंदाजी मार्फत आपल्याला बदल पाहायला मिळेल. गोलंदाज असतील चौथं षटक बदलण्यासाठी गोलंदाज रोहन बेंदुगडे, मॅन फ्रॉम तिलोरे. स्ट्रायकिंगला आपल्याला संतोष फलंदाज पाहायला मिळतील. नक्कीच अद्याप जर विचार केला तर संदेशाने फक्त आतापर्यंत एक चेंडू फेस केलाय. यावेळेस स्ट्रायकिंग इनला असतील 61 धावांचा पाठलाग करत असताना 32 धावा आतापर्यंत धावपल करून उभे आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये यावेळेस सुद्धा विसावा घेतलाय. आणि हा चौथ्या षटकातला हा पहिला निर्धाव चेंडू. पहा ज्या पद्धतीनं राहुल राऊतने षटकाची सुरुवात केली ती निर्धाव चेंडूनं, त्याच पद्धतीनं रोहनने सुद्धा सुरुवात केली आहे. अजून जर विचार केला तर तब्बल 29 धावा, 11 चेंडू आणि 29 धावा. षटकातला पुढचा बॉल. यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर बॅटची इनसाइड एज लागली आणि फलंदाजाला माघारी परतायला लागले. दुसरा धक्का लागेल. बॅटिंग करत असताना टीम देवांश लोहन संघ. थँक्यू डीजे. पहा अजूनही 29 धावांची वेळ असणार आहे विजयासाठी देवांश लोहन संघाला. यावेळेस हा ट्रॅकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव धावलकर जोडली गेली आहे.
ऑन साईडला चेंडूला खेळलं होतं. या एके धावेनं 33 धावा धावफलकावरती. नक्कीच ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, देवांश इलेव्हन संघाने मोठे फटके खेळण्यापासून थांबवून ठेवलं होतं, त्याच पद्धतीने सुद्धा इथं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जशाच तसं उत्तर, ईट का जवाब पत्थर से, त्याच पद्धतीने इथं गोलंदाजी पाहायला मिळते. रोहन बेंडुगडे 3 चेंडूचा खेळ झाला आणि एकच धाव खर्च केली आहे. यावेळेस पहा पंचांकडून नो चेंडू घोषित केलाय. नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल करत असताना चुकी घडली आणि हा नो चेंडू पंचांकडून. नो स्वरूपात एक धाव फलक इथे जोडली गेली आहे. अजून या चौथ्या षटकामध्ये जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. चौतीस धावा अद्याप बनवल्या आणि 27 धावांची वेळ असणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा शटल करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा पाहायला गेला तर कोणताही संपर्क होत नाहीये आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय. त्या दरम्यान हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, नक्कीच फ्रीडच्या स्वरूपाचा चेंडू होता, परंतु कोणताही फायदा मात्र फलंदाजाला घेता आला नाहीये. अक्षरशः पाहायला गेला तर थांबून ठेवले, बांधून ठेवले या फलंदाजांना देवांश इलेव्हन संघाच्या. गोलंदाज रोहन यावेळेस खोलात टाकताय, मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, थोडीशी खराब फेकी होती परंतु बॅकअप मात्र चांगलं होतं. राहुल राऊत होते आणि त्या दरम्यान एक सिंगल धाव फलकावर जोडली गेली आहे. नक्कीच एकेरी 2 धावेने कोणताही फरक मात्र पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. इथून पुढे जर आपल्याला संघ विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील, षटकार चौकार आपल्याला मारावे लागतील आणि त्याही पलीकडे जर विचार करायला गेला तर चांगली गोलंदाजी सातत्याने लाईन लेन असेल, टप्पा असेल, मग गोलंदाज रोहन असतील, संकेत असतील किंवा त्यांच्या समोर राहुल असतील, या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. चौथं षटक चालू असताना यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण यष्टाच्या मागे कर्णधाराकडून पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण, थोडी काळजी घ्यायच्या क्षेत्ररक्षकाने. नक्कीच मित्रांनो, आपल्या संघासाठी पाहायला गेला तर इथं एक धाव वाचवले. जर खेळाडूला पाणी घेऊन जायचं तिकडे दुखापत झाली असेल तर सर धावा किती? 4, 2 + 1 वाईट 3. थँक्यू.
कोणती टीम मिटिंग या दरम्यान करायची नाही आहे. चौथ्या षटकाखेर धावसंख्या 38 धावा आणि अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. टीम देवांश इलेव्हन या संघाला 6 चेंडू आणि 23 धावा. नक्कीच या धावा इथे जमवल्या जातील का की या धावा अडवल्या जातील आतापर्यंत विचार केला अद्याप तर मोठे फटके खेळण्यापासून थांबवलंय. या पूर्ण संपूर्ण इनिंगचा विचार केला तर 4 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालं आहे. नक्कीच सुरुवात चांगल्या पद्धतीने झाली होती. अंकितने जर विचार केला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये 14 धावा जमवल्या होत्या परंतु त्यानंतर मात्र जर पाहायला गेला तर थांबवून ठेवलंय. 38 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा आणि अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 23 धावा. कोणता गोल असेल कोणावरती विश्वास दाखवला जातील कर्णधार संकेतच्या माध्यमातून. निकेश दोन्ही संघांना विनंती असेल थोडं फास्ट घ्यायचं आहे. याआधीच आपण खूप वेळ घेतलाय आणि आता सुद्धा आपण जास्त वेळ खर्च करताय. आयोजकांचं असं म्हणणं आहे की आपण थोडं फास्ट घ्यायचं आहे. विनंती आहे आपणास सहकार्य करायचं आहे. सलामी लावला फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंग इनला मानव पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाठवले सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी हा षटकार. या षटकाराच्या साह्यानं 44 धावा धावफलकावरती 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती तब्बल षटकार ठोकलाय. नक्कीच अद्याप जर विचार केला तर मानवच्या बॅटमधून अजूनपर्यंत मोठे फटके पाहिले होते. एकच चौकार आला होता. सलामीला आला फलंदाज बरेचसे चेंडू फेस केले. मैदानाचा अंदाज सुद्धा त्याला आलाय. बराचसा काळ तो विकेटवरती आहे परंतु यावेळेस मात्र 6 चेंडू 23 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय. अजूनही 5 चेंडू आणि 17 धावांची गरज असणार आहे. गोलंदाज निकेश होती मात्र हल्ला चालवला गेलाय. इथून पुढे कमबॅक होईल का? 6 चेंडू आणि 5 चेंडू आणि 17 धावा. सतरा धावा आणि 5 चेंडू. पुन्हा एकदा सज्ज असतील मानव ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. यावेळेस काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न होता. चेंज ऑफ द पेस करण्याचा प्रयत्न आणि यष्टनच्या अतिशय बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळाला आपल्याला आणि हा अवांतर स्वरूपाचा वाईट स्वरूपात एक धाव तालुक्यात जोडली गेली. पुन्हा एकदा समीकरण मात्र बदलतंय. 16 धावा अजूनही असणार विजयासाठी 5 चेंडू मध्ये. नक्कीच या आधीच्या 4ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. मग संकेत असतील राहुल असेल किंवा त्यांच्या समोर ते रोहन असतील. यावेळेस तेच काम निकेश यांना करून दाखवायचं आहे. त्यावेळेस जर पाहायला गेला तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. हा फटका सुद्धा पाठवलाय सीमा रेषे बाहेर. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. या षटकाराच्या साह्यानं संघाचं अर्धशतक झाले. तब्बल 51 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी जर विचार केला ना तर 11 धावांची गरज असणार आहे. नक्कीच याआधी जर विचार केला तर मोठे फटके खेळण्यापासून कुठेतरी थांबवलं होतं. चांगली गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत होती परंतु यावेळेस तसं नाही घडत आहे. यावेळेस निकेशवरती हल्ला चढवला गेलाय. तब्बल 2 चेंडू मध्ये 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज निकेश यांना. इथून पुढे कमबॅक होईल का की ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय मानव. नक्कीच मानवच्या बॅट मध्ये अद्याप आपण 2 षटकार पाहिलेत. अजूनही 4 चेंडू आणि 11 धावा.
यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या चेंडू क्षेत्ररक्षक असेल वेगाने आले, परंतु त्या दरम्यान पाहायला गेला तर 2 धावा इथं पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन बसली तब्बल 53 आकड्यावरती. 53 ऑन स्कोर कार्ड. अजूनही विजयासाठी 8 धावांची गरज असणार आहे. तीन चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 8 धावा आणि 3 चेंडू. गोलंदाज निकेश. नक्कीच अजून जर पाहायला गेला तर या तिन्ही चेंडूमध्ये स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. सलामीला फलंदाज मानव यानं. नक्कीच हा सामना इथून आपल्या संघाला विजय करून देईल का हे पाहायला मिळेल. यावेळेस खोला टाकला चेंडू आडवे वाटणे खेळण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र कोणता झाला नाही. त्या दरम्यान धाव घेण्याचा मात्र कोणता मानस धाडस केला जात नाहीये. नक्कीच त्याचं कारण हे असू शकतो किरण की या आधीच्या जर चेंडूचा विचार केला तर 2 मोठे फटके त्याच्या डाट मधून आले. आत्मविश्वास आहे की मी हा सामना जिंकून देऊ शकतो, मोठे फटके खेळू शकतो. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आणि 8 धावांची गरज असणार आहे. आपण पाहताय 6 GPL 2024 पर्व पहिले 6 ग्रामपंचायतींना एकत्र आणणारी ही स्पर्धा. नक्कीच पाहायला गेला तर एक मॅच आपल्याला या स्पर्धेची उत्सुकता वाढवून देते. 2 चेंडू आणि 8 धावा. 6 चेंडू 23 धावांची गरज असताना हा सामना येऊन पोहोचलाय 2 चेंडू आणि 8 धावेवरती. निकेश यावेळेस पुन्हा खोला टाकला चेंडू, समोरच्या चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी हा या षटकातला 3रा षटकार. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असणार आहे आणि 1 चेंडू आणि 2 धावा. जर ही मॅच मानवनं आपल्या संघाला विजय करून दिली तर संघाचे संघ मालक श्रीराम यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा कॅश पडतो. 1 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच मला वाटतं या 2 धावा ज्यावेळी लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक तुषारने ज्या 2 धावा अडवल्या होत्या, एक चांगला एफर्ट आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याच या 2 धावा इथं आपल्याला पाहायला मिळतील. 1 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच चांगला एफर्ट दाखवला होता तुषार या क्षेत्ररक्षकानं आणि त्याच कारणामुळे आपण हा सामना पाहतो होता. 1 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी चेसिंग. चला जरा फास्ट घ्यायचं विनंती असेल. आपण या दोन्ही संघांना खूप वेळ खर्च केला याआधी आपण या सामन्यामध्ये. पहा 61 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र दोन्ही षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 23 धावांची गरज असताना 1 चेंडू आणि 2 धावा. या धावा इथे बनवल्या जातील का की गोलंदाजाचं वर्चस्व असेल. देवांश 11 विरुद्ध सुदीक्षा मोटरचा सामना. यावेळेस पहा काय अप्रतिम चेंडू हाताळलाय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू फलंदाज बीट झाला आणि हा सामना सुदीक्षा मोटर्स संघाने जिंकलाय. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं सुद्धा खूप सारं कौतुक. यापुढील मॅच आपण पाहणार आहोत साले विरुद्ध श्रीतिक 11 आणि त्या पलीकडे समालोचन कक्षामध्ये करूयात बदल. आमचे साथी समालोचक संजय शिंदे सर यांना ऐकूयात. धन्यवाद.